यानंतर आपण एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। कैसर खालिद यांच्या अडचणी वाढू शकतात, कारण खालिदांच्या भ्रष्टाचारावरील आरोपांची चौकशी सध्या केली जाते। एसीबीकडून खालिद यांची चौकशी सुरू आहे। होर्डिंग प्रकरणी खालिद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते। महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोकडून खालिद यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सध्या सुरू आहे। रेल्वेच्या जमिनीवर होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिल्याप्रकरणी खालिदवर भ्रष्टाचाराचा आरोप होता आणि त्याच प्रकरणी एसीबीकडून चौकशी केली जाते। या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। महेश, एसीबीकडून खालिद यांची चौकशी सुरू आहे, खालिद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, नेमके अपडेट काय कळतायत? माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा आणखीन खोलात गेलेला आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी त्यांची अगोदर चौकशी सुरू करण्यात आलेली होती। त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। किरीट सोमय्या यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीच्या अकाउंटवर 45 लाख रुपये ट्रान्सफर केले असल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती। मात्र आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे अंधेरीतील एका व्यावसायिकाने तक्रार केलेली आहे। ही तक्रार 1 महिन्यापूर्वी करण्यात आलेली होती आणि त्या तक्रारीत म्हणण्यात आलेलं होतं की कैसर खालिद यांनी रेल्वेच्या जमिनीवर होर्डिंग उभा करण्यासंदर्भात त्यांच्याकडून 30 लाख रुपयांची लाच घेतलेली होती। एवढंच नाही तर कैसर खालिद यांनी अमेरिकेचा दौरा केलेला होता आणि या दौऱ्यात त्यांनी 8,000 अमेरिकन डॉलर हे या इस्माकडून घेतलेले होते, कारण अमेरिकेत गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो खर्च होता तो सुद्धा 8,000 USD डॉलरमध्ये या व्यक्तीने केलेला होता असा आरोप केलेला आहे। यानंतर त्यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोने चौकशी सुरू केल्याची खात्रीलायक पोलीस सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता नजीकच्या काळामध्ये कैसर खालिद यांच्या विरोधात आणखीन किती प्रकरणं समोर येतात हे पाहण्यासारखं असणार आहे। महेश, त्यामुळे आता एसीबी काय चौकशी करताय, पुढे काय कार्यवाही करताय हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।